या भागामध्ये जे आपण कन्स्ट्रक्शन बंद केले होते हे फक्त खाजगी विकासकाचे कन्स्ट्रक्शन नव्हते, तर ते महापालिकेचे देखील होते आणि बाकी शासकीय यंत्रणांचे देखील होते। त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचं आपण त्याच्यामध्ये भेदभाव केला नाही, कारण उडणाऱ्या धुळीला हे कुठल्या प्रोजेक्टमधनं उडतं हे लोकांना काय त्याच्याशी घेणं देणं असत नाही। ती धूळ आहे, ती धूळ आहे, शेवटी डस्ट आहे। त्याच्यामुळे सगळे प्रकल्प बंद केले होते आणि आता गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही त्याचा काळजीपूर्वक तपासणी करतोय। बोरिवली ईस्ट या भागामधलं प्रदूषण जे आहे ते पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेलं आहे आणि भायखळाचे जे आताचे सध्याचे AQI निर्देशांक आहेत हे देखील साधारणतः 125 ते 140 या दरम्यान आता सध्या आलेले आहेत। त्याच्यामुळे पुढचे 24 तास आम्ही त्याच्यावरती व्यवस्थित निरीक्षण ठेवू आणि हे जर असेच राहिले तर आम्ही ते बांधकाम बंदी जी आता केलेली आहे ती उठवण्याचा विचार करू। ॲट द सेम टाईम आता 2 ठिकाणं नेवीनगर आणि शिवाजीनगर गोवंडी इथले निर्देशांक 200च्या पुढे गेलेले आहेत आणि जे मागच्या आपल्या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की सातत्यानं 4-5 दिवस जर निर्देशांक 200च्या पुढे गेले तर या ठिकाणी देखील आम्हाला अशा पद्धतीनंच म्हणजे बांधकाम बंदी आणि महापालिकेचे इतर जे काही उपाययोजना आहेत त्या हाती घ्याव्या लागतील। तर या 2 ठिकाणांवरती सध्या आम्ही लक्ष ठेवून आहे।